मंडळी. तर अश्विनी किचन आणि स्वामी भक्ती चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे महाराष्ट्राची खास झणझणीत वांग्याची भाजी, भरली वांग्याची भाजी. चला आता साहित्य बघूया. त्यासाठी काय काय 4 मी घेतलीत. मी तर भरली ही कट करून वांगी आणि त्यात स्टफिंग करण्यासाठी घेणार आहोत ही भाजलेलं खोबरं, 7-8 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर. आणि आता ह्याच्यात टाकायचं साहित्य बघूया. लाल तिखट, गोडा मसाला, धने पावडर आणि हळद आणि चवीपुरतं मीठ. हे आपलं वांग्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे. मिक्सरमधून मी बारीक केलेलं आहे. आता ह्याच्यातलं अर्ध आपण वांग्यात भरणार आहोत आणि अर्ध आपण वांग्याला भरणार आणि अर्ध आपण तेलात टाकणार आहोत फ्राय करण्यासाठी. आणि एकीकडं पाणी गरम करायला ठेवणार आहोत वांग्याच्या भाजीत टाकण्यासाठी. स्टॉप करा. आता आपण ह्याच्यात तेल ओतूया. साधारण 2 पळी तेल ओतलंय. तेल तापलं की जिरे मोहरी टाकून घेऊया. आपलं हे तेल तापलेलं आहे. बघा किती मस्त फोडणी बसली ना. तेलात जिरे मोहरी तडतडते. गॅस कमी करू आणि आपण बनवलेला हा मसाला टाकून देऊ. आणि ही वांगी पण ह्याच्यातच टाकायची. काय वेळेला काय होतं, वांग्यातून मसाला बाहेर येतो. त्यामुळे मी हे असं टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकून, अगदी किंचितसं पाणी टाकून हे आपण 1 ते 1.5 मिनिटं त्याला असं शिजवून घेऊ. ह्यावर झाकण ठेवून शिजवायला ठेवू. ह्याच्यावरचं झाकण काढून बघा कसलं मस्त तेल सुटलं आपल्या वांग्यांना आणि हे सगळं ह्याच्यात मुरलंय. काय आलं ते. आता हे गरम पाणी ह्याच्यात टाकूया आणि मिक्सरमधलं पण टाकूया. ही वांग्याची भाजी आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर कशासोबतही खाऊ शकतो. आता गॅस थोडा मीडियम करूया.
तिथून मग तेवढं दिसणार. थोडं पुढं कर. असं होतंय का? असं 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 बघ. इथे इथे इथं कर. हे डबा पुढं कर. हां हां ती मीच दिसणार आहे तेवढी. तुला इथं ही दिसलं पाहिजे. भाजी सगळं दिसतंय पण ही काय करताना दिसत नाही तेवढंच दिसतंय. ही पकड जाऊ दे. ते डबा ते हाय असं लाव मग सारखं. मी दिसते पण ही नाही दिसत ना. मग काय उपयोग असं दिसलं पाहिजे. नाही मग हे दिसण्यासाठी मग कॅमेरा बदलायचा. काय मस्त दिसते ना भाजी. भाकरीसोबत खाल्ल्यावर तर कसली भारी लागेल. आपले वांगे पण मस्त शिजलेत बघा. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू. कशी वाटते? मस्त वाटते का नाही ढाबा स्टाईल? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.